पांडुरंगरायाच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र सर्व शेतकऱ्यांच्या पाठिंबाने छत्रपती संभाजीनगरमध्ये जे एक मोठं आंदोलन आणि रास्ता रोको तिथं केलं होतं त्याला अखेर यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल। सुरुवातीला आपल्या सगळ्यांना माहित असेल सरकारकडनं सांगण्यात येत होतं अशी कुठलीही जाचक आट नाहीये ज्याच्यामुळे शेतकऱ्याला नुकसान होईल, पण आम्ही आपल्या माध्यमातून या सरकारला अनेक वेळा सांगून दिलं की 2019 ची अट जी तुम्ही टाकली आहे 50,000 रुपयाची मर्यादा जी तुम्ही टाकलेली आहे त्याच्यामुळे 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं। त्याच्याच बरोबर जे रेग्युलर असणारे शेतकरी आहे त्यांच्यासाठी तुम्ही 26 आंदोलन झाल्यामुळे उपोषण झाल्यामुळे आणि शेतकऱ्याकडनं मोठ्या प्रमाणात या अटी काढण्याची मागणी झाल्यानंतर आज अखेर या अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी जे अंतिम आठवड्याचा प्रस्ताव होता त्याच्यावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की 2019 ची अट आम्ही काढत आहोत, सर्वांनाच 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी जे 14 लाख शेतकरी असतात त्यांना 26-27 ची जी अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं। मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो, ज्या ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो, या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हे आकडे आम्ही परदेशी साहेबांपर्यंत सुद्धा त्यांच्या ऑफिस पर्यंत पाठवले होते। मुख्यमंत्री साहेबांबरोबर जी आंदोलन झाल्यानंतरची चर्चा त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी सांगितल्या होत्या। सुरुवातीला अटी नाही आहेत, कुठल्याही अटीचा शेतकऱ्यांवर नुकसान होईल असं सरकार तिथं सांगत होतं, पण आम्ही सातत्याने हे विषय त्या ठिकाणी मांडल्यामुळे कुठेतरी सरकारला मान्य करावं लागलं। जर त्या अटींमुळे त्रासच होत नसेल तर मग सरकारने त्या अटी का काढल्यात, आता का काढाव्या लागल्या? कारण का शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात या बाबतीतली मागणी होत होती आणि जो GR काढला होता त्याच्यामुळे 70% शेतकऱ्यांना नुकसान होत होतं। त्यामुळे सरकारला शेवटी आपल्या सगळ्यांच्या मागण्या या मान्यच कराव्या लागल्या। हे बघा, खरं तर आमची अपेक्षा होती की GR काढत असताना सुरुवातीलाच हा GR बिना अटीचा पाहिजे होता। 2019 ची अट नको होती। त्याच्याच बरोबर जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत त्यांना 26-27 ची अट नको होती, पण तरी सुद्धा ती अट टाकण्यात आली। आणि मग आम्ही जेव्हा तिथं आंदोलन करत होतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांकडनं आणि सरकारकडनं असं सांगण्यात येत होतं कुठल्याही अटीचा फटका शेतकऱ्याला बसणार नाही, पण मग आंदोलन आणि उपोषण केल्यामुळे त्यांना त्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या आणि मग मान्य केल्यानंतर आम्ही आक्रमक पद्धतीने त्या गोष्टी मांडल्यानंतर आणि अनेक आमदारांनी हा मुद्दा मांडल्यानंतर हे सरकारला मान्य करावं लागलं। त्यामुळे मला हेच म्हणावं लागेल, ज्या लोकांच्या जनभावना आहेत, आम्ही केलेलं आंदोलन अनेक आमदारांनी मांडलेल्या मुद्द्यामुळे या सरकारला मान्य करावं लागलं आणि जो काही त्या ठिकाणी चर्चा झाली त्याच्यावर शेवटी मुख्यमंत्री साहेबांना या सगळ्या गोष्टींसमोर ह्या ज्या अडचणीत त्या समजून घेऊन हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागला। हे बघा, पीक कर्ज देण्याच्या बाबतीत आम्ही सरकारला विनंती केली होती की तुम्ही बँकांना सांगा। काय झालं की हा जो GR काढला नाही तर हा जो निर्णय त्या ठिकाणी कर्जमाफीचा घेतला गेला त्यात अटी असल्यामुळे आणि कुठलाच आकडा या सरकारकडे योग्य पद्धतीचा नसल्यामुळे कन्फ्युजन मोठ्या प्रमाणात झालं। आमचं तर आंदोलन सुरूच होतं, आंदोलन होतं, मागण्या होत्या, त्यामुळे 30 जूनला जे काही जाहीर करायचं होतं ते 5 पर्यंत गेलं, आता 10 पर्यंत गेलं। आता आज ही गोष्ट झाल्यामुळे काही प्रमाणात थोडे दिवस लागतील, पण सर्व 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता तो अन्याय तिथं होणार नाही। त्यामुळे आता सरकारला विनंती आहे, कर्ज देत असताना ज्या शेतकऱ्याला अडचणी येत आहेत त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या अडचणी सोडवाव्या आणि त्या शेतकऱ्याला आता क्रॉप लोन लगेचच्या लगेच त्या ठिकाणी मिळलं पाहिजे। हे बघा, FIR बद्दल आम्ही आता सुद्धा म्हणत आहोत की FIR झालाच पाहिजे, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही सकारात्मक उत्तर हे दिलं जात नाही।
आता प्रति उत्तर देत असताना आणि चर्चा करत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही या बाबतीत विचार करू, बघू आता त्या बाबतीत काय होतं, पण आमचा लढा तसाच कायम पुढे राहणार आहे. पण दादांच्या बाबतीत मतलब एकच आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आज जी झालेली आहे, AIBचा रिपोर्ट येण्यासाठी 3 ते 4 वर्ष लागतात. पण आम्ही जे काय दादांच्या वतीने सातत्याने त्या ठिकाणी मुद्दे मांडत आलेलो आहोत, त्याच्यात प्रेझेंटेशन घेतलंय, सरकार पुढे आम्ही मागण्या केल्यात, CID पुढे मागण्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक मात्र काही प्रमाणात यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. AIBचा रिपोर्ट जो 3-3, 4-4 वर्ष येत नाही, आज मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं की केंद्रीय एव्हिएशन मंत्र्यांशी बोलून आम्ही पुढच्या 6 ते 7 महिन्यामध्ये हा रिपोर्ट म्हणजे दादांची पुण्यतिथी, पहिली पुण्यतिथी होण्या अगोदर हा AIBचा रिपोर्ट जो 3 ते 4 वर्ष लागतात, तो आम्ही एका वर्षात तो नक्कीच त्या ठिकाणी देऊ. म्हणजे पुण्यतिथी होण्याआधी तो AIBचा फायनल रिपोर्ट येईल अशी आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो. देखो, विठोबा राया का आशीर्वाद से हमने एक जो आंदोलन किसानों के हित के लिए श्री क्षेत्र पंढरपुर में जो किया था, 3 दिन हमने वहां पे अन्न त्याग आंदोलन किया था. उसी के साथ छत्रपति संभाजी नगर में बहुत बड़ा किसानों का आंदोलन वहां पे किसान और हम सब ने मिलकर वहां पे खड़ा किया था. उसके बाद सरकार के साथ बहुत बार हमारी चर्चा हुई, अधिकारियों के साथ वहां पे चर्चा हुई और एक बहुत बड़ा प्रेशर इस सरकार के ऊपर वहां पे निर्माण हुआ था. और फाइनली कल जब अंतिम आठवड़ा प्रस्ताव जो हमारे सेशन में होता है उसमें बात करते वक्त हमने ये मुद्दा वापस एक बार वहां पे प्रस्तुत किया, किसानों की अड़चन वहां पे बताई, तो फाइनली आज आंसर देते वक्त शुरुआत में मुख्यमंत्री साहब कहते थे कि कोई भी वहां पे कंडीशन नहीं है जिसके कारण किसानों को अड़चन आएगी. फिर वहां पे हमने ये मुद्दा वहां पे प्रस्तुत करने के बाद फाइनली सरकार को ये मान्य करना पड़ा कि हाँ, ये जो कंडीशन है 2019 की, ये थोड़ी सी डेंजरस है, इसके कारण बहुत सारे किसानों को वहां पे ये मदद नहीं मिल सकती. उसी के साथ जो रेगुलर किसान है उनके लिए जो 2026-27 की जो साल की अट थी वो भी निकालने की विनती वहां पे हमने की थी. ये दोनों जो अट है या कंडीशंस है सरकार ने आज वहां पे निकाली. तो कहा ना कहा तो भी जो किसान की एकजुट है, जो आंदोलन किसानों ने किया, उसका आज विजय हुआ ऐसे हम सब कह सकते हैं. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.